अध्यक्ष महोदय, 293चा प्रस्ताव आमच्या विरोधी पक्षाच्या सन्माननीय सदस्यांनी दिला आणि अध्यक्ष महोदय 293चा प्रस्ताव मी संपूर्ण वाचला आणि अध्यक्ष महोदय हा प्रस्ताव वाचल्यावर माझ्या मनामध्ये प्रश्न पडला की ज्या पद्धतीने या प्रस्तावामध्ये विषय मांडले आहेत, ज्या पद्धतीच्या अपेक्षा आणि मागण्या या प्रस्तावाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमच्या विरोधी पक्षाच्या सन्माननीय सदस्यांनी केल्या आहेत, किंबहुना ज्या पद्धतीची अपेक्षा सत्ताधारी सरकारकडून त्यांनी केल्या आहेत, या सगळ्या विषयावर मांडणी त्यांनी केल्यावर मला असं वाटलं की विषय मांडले, मागण्या मांडल्या, पण आपण सत्तेत असताना काय केलं? 2.5 वर्ष ही सगळी मंडळी सत्तेत बसले. अध्यक्ष महोदय, आज जे सर्व विषय या ठिकाणी मांडताय त्या सर्व विषयावर यांच्या सरकारकडूनच्या अपेक्षा आणि जनतेच्या वतीने केलेल्या मागण्या यांच्यावर ना जनतेचा विश्वास आहे आणि छातीवर हात ठेवला तर इथे बसलेल्या कुठल्याही विरोधी पक्षाच्या सदस्याला सुद्धा हे स्वतःच्या मनापासून मी केलंय असं 100% दावा करू शकत नाही. अशा पद्धतीचा प्रस्ताव आहे आणि त्यामुळे हा सगळा प्रस्ताव म्हणजे धोकेबाजी आहे. विरोधी पक्षाने मांडलेला प्रस्ताव धोकेबाजी आहे. मी यासाठी म्हणतो कारण ज्या वेळेला स्वतःला माणसाच्या मनामध्ये एखाद्या विषयावर जनतेच्या आणि राज्याच्या आणि शहराच्या भल्यासाठी काही गोष्टी झाल्या पाहिजेत असं ज्या वेळेला वाटतं आणि त्या वाटण्याच्या भूमिकेमधून तो पाठपुरावा, तो विषय, तो प्रसंग, त्या गोष्टी या सदनामध्ये मांडल्या जातात. अपेक्षा हीच असते की आपण कुरघोडीपेक्षा त्या विषयाला न्याय द्यावा यासाठी तो मांडलेला असतो आणि मग त्यामध्ये जर दगाबाजी असेल तर ती दगाबाजी ना जनतेला मान्य आहे, ना या सदनाला मान्य आहे, ना लोक त्यावर विश्वास ठेवतात. आणि म्हणून कुठल्या तरी एका शायरने म्हटलंय, नाना तुमच्यासाठी नानाने म्हटलंय, सर गिरे सजदे में और दिल में दगाबाजी हो. लोकांसाठी मागायचंय पण मनामध्ये दगाबाजी असेल, त्या परमपिता परमेश्वराकडे मागायचंय, लोकांच्या कल्याणासाठी मागायचंय, पण मनामध्ये दगाबाजी असेल तर सर गिरे सजदे में और दिल में दगाबाजी हो, ऐसे सजदों से भला कैसे खुदा राजी हो. आणि तुमच्या मागण्यांना परमेश्वरना सत्ताधारी कारण तुमच्या मनात दगाबाजी आहे. या दगाबाजीने भरलेला प्रस्ताव आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी म्हणतायत ज्या पद्धतीने सामाजिक सलोखा राखण्यासाठी सरकारला आलेलं अपयश, पेट्रोल, डिझेल, गॅस, कोणी कोणाला सांगतंय? हे सरकार एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा नंतर त्यात आले. हे पहिलं सरकार आहे. तुम्ही 2.5 वर्ष होता. जर तुम्हाला महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला पेट्रोल डिझेलचा मार पडू नये असं वाटत होतं तर केंद्रात ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किमती वाढल्या, त्या आधारावर पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्यानंतर सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भारतीय जनता पक्षाच्या किंबहुना सर्व राज्याच्या सरकारना सांगितलं की आपल्या राज्याचा कर थोडा कमी करा, जनतेवरचा भार कमी होईल. आणि हे केवळ सांगितलं नाही, स्वतः त्या ठिकाणी कर कमी केला माननीय पंतप्रधानांनी, केंद्र सरकारने. आणि तो सरकारने कर कमी केल्यानंतर आज भास्कर जाधव नाही आहेत कारण ते मी बोलल्यावर बोलले असते 2.5 वर्ष काल काहीतरी ऍक्टिंग करत होते, ते ऐकायला त्रास होतो. मग त्या 2.5 वर्षामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेची चिंता होती तर केंद्र सरकारने कर कमी केला, राज्य सरकारने 2-5 पैसे तरी केला असता. अध्यक्ष महोदय, नाही केला. अध्यक्ष महोदय, केवळ राजकारण केलं त्या 2.5 वर्षामध्ये. केंद्राकडे बोट दाखव, केंद्राकडे बोट दाखव, केंद्राकडे बोट दाखव. आणि मग त्या ठिकाणी ज्या पद्धतीने निर्णय त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी केला, देवेंद्रजींनी केला, सगळ्यात पहिल्यांदा या पेट्रोल आणि डिझेलवरचा राज्याचा कर कमी करण्याचं काम केलं. आणि म्हणून तुमच्या प्रस्तावात दगाबाजी आहे, प्रामाणिकता नाही. तुम्ही कमी केला असतात आमच्याकडनं अपेक्षा केली असती
तर एक वेळ ठीक. आता आमचे वायकर साहेब आहेत, त्यांची नेहमीची म्हण आहे, स्वतःचं ठेवायचं झाकून, पुढचं मी बोलत नाही. आणि मग या पद्धतीने पेट्रोल डिझेलचे प्रश्न तुम्ही आम्हाला विचारताय. 2.5 वर्षामध्ये 2-5 पैसे तरी कमी करण्याची भूमिका तुम्ही घेतलीत का? अध्यक्ष महोदय, तेवढंच नाही, किराणाच्या दुकानावर तर अध्यक्ष महोदय यांचं सरकार होतं त्यावेळेला रणधीर सावरकर साहेब यांनी निर्णय केला की आता यापुढे परमपवित्र सर्वसमावेशक सर्वांना आवश्यक आहे असं तुम्हाला वाटलेली अशी दारू आता किराण्यावर आम्ही विकू. ही आम्ही किराण्यावर विकू. आणि मग अहो, तुम्ही इंग्लिश शाळेत शिकले असाल, मी मराठी शाळेत शिकलोय, आमच्यासाठी तोच किराणा आहे. आणि तुम्ही असाल 5 स्टार कल्चर मध्ये जगलेले, आम्ही चाळीत राहणारी लोक आहोत. आणि त्यामुळे किराणा आमच्या दृष्टीने तोच आहे जिथे सगळा किराणा एकत्र मिळतो. तुम्ही त्याला डिपार्टमेंट म्हणा, अजून कुठला स्टोअर म्हणा, जिओ म्हणा, जितो म्हणा, रिलायन्स म्हणा, अदानी म्हणा, तुमचे आवडीचे शब्द आहेत. आमच्यासाठी किराणा आहे. त्या किराणाच्या दुकानावर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी दारूचा तुमचा बस चालला असता ना, तर दारूचा नळ ठेवला असता, नळ. अध्यक्ष महोदय, लावा बाटली, जा घेऊन, किराणा जाऊ दे, लावा बाटली, घ्या घेऊन. आणि म्हणून हे लोक दगाबाज आहेत अध्यक्ष महोदय, दगाबाज. यांना हा प्रस्ताव आणण्याची हिंमतच कशी होते अध्यक्ष महोदय? अधिकार आहे तुमचा, तुमच्या अधिकाराला आम्ही चॅलेंज करू शकत नाही, पण तुमच्या प्रामाणिकतेवर तर प्रश्न उपस्थित करू शकतो. आणि म्हणून ज्या पद्धतीने शाळा फी, म्हणजे कोणी कोणाला सांगावं, शाळा फीच्या बाबतीमध्ये कोरोनाच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय शाळा बंद होत्या, सगळंच बंद होतं. आपल्यालाही माहिती आहे अध्यक्ष महोदय, बंद शाळांमध्ये आता सन्माननीय सुनील प्रभू साहेब आहेत, सन्माननीय वायकर साहेब आहेत, मी तुमचं नाव नंतर घेतो रईस भाई, कारण ह्या लोकांनी तुम्ही यांच्यावर किती राहिलात तरी तुम्हाला काही स्टँडिंग बिल्डिंगचं अध्यक्षपद देणार नाही. त्यामुळे महानगरपालिकेमध्ये अध्यक्ष महोदय, हो, म्हणून तर आम्ही इम्प्रुव्हमेंट प्लॉट वाचवले. आम्ही प्लॉटवर 5 स्टार हॉटेल नाही वायकर साहेब उभं केलं, आम्ही त्या प्लॉटवर गार्डनच्या 5 स्टारच्या भूमिका नाही घेतल्या अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, हे स्टँडिंग कमिटीचे दोन्ही माझे मित्र आहेत आणि दोन्ही त्या ठिकाणी अध्यक्ष होते अध्यक्ष महोदय. आणि मग अध्यक्ष महोदय, या शाळांच्या फी मध्ये नाना तुम्हाला खूप काही गोष्टी यांच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत. तुम्हाला खूप काही काय मित्र नाही आहे तुम्ही? मी म्हटलं तुम्ही दोघे माझे मित्र आहे, पाटलांना काढून टाकायचंय? नाही, तुमचं म्हणणं असेल तर किंवा माझी अडचण होईल. म्हटलं असं प्लॉटवर 5 स्टार हॉटेल उभं करता येत नाही, हा चुकीचं आहे, तर रेकॉर्ड येऊ नये म्हणून काढून टाका ते. आणि मग पहिला तो विषय घ्या, आता प्लॉटचा विषय पहिला घ्या. अध्यक्ष महोदय, माझं पूर्ण ऐकून आपण निर्णय घ्या. अध्यक्ष महोदय, जोगेश्वरी भागामध्ये एक जनतेच्या आरक्षणासाठी आरजी, पीजी, गार्डन अशा पद्धतीचा एक भूखंड आहे. अध्यक्ष महोदय, त्या भूखंडावर बोलू, मित्र आहेत माझे, जाऊ दे. नाही अध्यक्ष महोदय, तुम्ही बोला, प्लॉटवर बिल्डिंग उभीच केली जाते. तुम्ही 5 स्टार बोलला ते बरोबर आहे, मी पुण्याचा आहे, व्याकरण माझं पक्क आहे, त्याच्यामुळे तुमचं बरोबर आहे. त्यामुळे तुमच्या भूमिकेमध्ये मी अजून ऍड करतो, जनतेसाठीच्या आरक्षित असलेल्या भूखंडावर 5 स्टार. तुम्ही मला संधी दिली, चांगलं केलं. जनतेच्या आरक्षित असलेल्या भूखंडावर 5 स्टार, ते तर हायकोर्टमध्ये आलं, नाहीतर तिथे 1 झालं, 2 झालं, 3चं 5 स्टार. पण जाऊ दे, मला व्यक्तिगत कोणाशी बोलायचं नाही, कारण व्यक्तिगत सगळे आमचे मित्र आहेत. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, या शाळांच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय, शाळा बंद, शाळेमध्ये आयसोलेशनचे रूम पण काही ठिकाणी नव्हते, काही ठिकाणी असतील. पण अध्यक्ष महोदय, शाळा बंद असताना कोरोनाच्या काळामध्ये शाळा साफसफाई करण्याची आवश्यकता आहे, म्हणून खाजगी कंत्राटदार नेमला आणि कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळात बंद शाळांमध्ये 127 कोटी रुपये शाळा साफ करायला यांनी देऊन टाकले.
महापालिकेचे 127 कोटी देऊन टाकले. शाळा बंद, विद्यार्थी नाही, शिक्षक नाही. आणि अध्यक्ष महोदय, कंत्राटदाराचं नाव तुम्ही घ्या, तुमच्या कंत्राटदारांशी संबंध आहे, मी कशाला कंत्राटदाराचं नाव घेऊ? बसून बोलू नये. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, असे अजून बरेच प्रश्न येणार आहेत, म्हणून दगाबाजी आहे तुमच्या प्रस्तावामध्ये, दगाबाजी आहे अध्यक्ष महोदय. शाळांची वाढलेली फी, अध्यक्ष महोदय, करोनाच्या काळामध्ये आपण भूमिका घेतली की आपण शाळांच्या फी वाढू देऊ नका. एक GR पण काढला यांच्या सरकारच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय. तो GR काढला आणि सांगितलं की वाढी शाळांच्या फी करोनाच्या काळामध्ये ना विद्यार्थ्यांना परवडणार, ना पालकांना परवडणार, ना याच्यावरची भूमिका राज्याच्या आणि देशाच्या हिताची आहे. अध्यक्ष महोदय, GR निघाला, आज आमच्या वर्षातही ते नाही आहेत, त्यांच्याही मनात कदाचित तीच भूमिका असेल. त्यांनी GR काढला, काही दिवसातच तो मागे घ्यायला लागला. काही दिवसातच मागे घ्यायला लागला कारण तत्कालीन सरकारमध्ये बसलेल्या एका मंत्र्याच्या नातेवाईकाच्या शाळा, मी नोटीस न दिल्यामुळे मी नाव घेणार नाही, आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, त्यांच्या परिवाराच्या असलेल्या शाळा याच्यासाठी वाढीव आलेली फी जस्टिफाय करायला GR सरकारने मागे टाकला. आणि त्यानंतर अध्यक्ष महोदय, लोक कोर्टात गेली आणि त्या लोक कोर्टात गेल्यानंतर लोकांनी कोर्टामध्ये त्याला दावा दाखल केला. अध्यक्ष महोदय, बंद शाळांना साफ करायला पैसे, वाढीव फीच्या निर्णयाला बंदी, लोक कोर्टापर्यंत गेले. अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीचं चित्र, आणि म्हणून हा प्रस्तावच दगाबाजांचा प्रस्ताव. अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीची स्थिती आहे. अध्यक्ष महोदय, राज्यात गुंतवणूक होत नसणे, मी पूर्ण राज्याचं बोलत नाही, नाना तुम्ही अनुभवी आहात, तुम्ही राज्यभराचे विषय बोलाल, तुम्ही वरिष्ठ आहात, तुमच्याकडे दोन्ही बाजूचा अनुभव आहे, तुमच्या अनुभवातनं तुम्हाला सर्व बाजूचे अनुभव घेता येतात आणि तो आनंद आहे आम्हाला, तुमचा आम्ही ऐकूही. पण कधीतरी तुमच्या बाजूला बसणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण साहेबांना हे विचारा, इंटरनॅशनल फायनान्स सेंटर मंजूर कधी झालं होतं? जगभरातला व्यवसाय, जगभरातल्या आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या, त्यांचं सेंटर, त्यांचं हब, त्यांचं मुख्य केंद्र कुठे बनवायचा निर्णय झाला होता? पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग साहेब होते. डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये निर्णय झाला, तसे मिनिट झाले, HPCची मीटिंग झाली आणि निर्णय झाला मुंबईमध्ये त्या ठिकाणी BKCच्या जागावर IFC सेंटर करायचं. खरं तर अध्यक्ष महोदय, गुंतवणुकीची चिंता होती, देशभरातला व्यवसाय जर इकडे येणं अपेक्षित होतं, तातडीने त्यांनी काम करायला पाहिजे होतं. अध्यक्ष महोदय, सरकारवर तुमचं, खाली सरकार तुमचं, निर्णय HPCचा झाला. अध्यक्ष महोदय, मी चुकत नसेन तर त्यावेळेच्या सरकारने निर्णय केला की एवढ्याशा जागेमध्ये IFC आम्हाला करणं कठीण होईल, जास्तीच्या सूट आम्हाला लागतील, आहे तसं डेव्हलप करणं कठीण होऊन जाईल. अध्यक्ष महोदय, कुठलाही LOI नसताना, कुठलाही त्या पद्धतीची परवानगी नसताना, स्वतःच्या राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी त्यावेळेच्या केंद्रातल्या सरकारने कुठलाही LOI न देताना सुद्धा देशात तरी जगभरातल्या बँका आल्या पाहिजेत, आर्थिक केंद्र आलं पाहिजे, मी स्वतः रिस्क घेईन, राज्याच्या जनतेला बरोबर घेईन. आणि म्हणून त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री मोदी साहेबांनी तिकडे कुठल्याही पद्धतीच्या LOI नसताना गिफ्ट सिटी उभी केली. अरे धन्यवाद केले पाहिजे. तुमचं सरकार जर तिथे नाही इथे दोन्हीकडे दुर्दैवाने आलं असतं, अजूनपर्यंत ही IFC झाली नसती, जगभरातला बिझनेस या देशात आलाच नसता. तुम्ही तर राज्यामध्ये केलंच नाही, 15 वर्ष सत्तेमध्ये होतात, पण त्या ठिकाणी मोदी साहेबांनी केल्यामुळे आज जगभरातल्या कंपन्या भारतात तरी व्यवसाय करायला येतात. यावर टीका करतात, म्हणून मी यांना दगावच म्हणतो. अध्यक्ष महोदय, आपण करायचं नाही, दुसऱ्याला केलेला त्यावर टीका करायची. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, गुंतवणुकीच्या बाबतीत बोलण्याची या लोकांना, अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची भूमिका हे मांडू शकत नाही. अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीची स्थिती. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, या ठिकाणी उल्लेख करतायत मुंबईकरांच्या पैशाची उधळपट्टू सुरू असणे. अध्यक्ष महोदय, याची उदाहरणं किती द्यायची? याची उदाहरणं सुनील प्रभू साहेब किती द्यायची? रईसबाईंचा जर आज कॉन्शियस जागृत असेल ना, तर रईसबाई आजचंही उदाहरण देतील. मग ते इक्बाल चहलचं असो किंवा कालच्या स्टँडिंग कमिटीचं असो.
आमचा काही संबंध नाही. चेलच्या काळामध्ये सुद्धा 1 रुपया सुद्धा या मुंबई महानगरपालिकेचा अवैधपणे खर्च होता कामा नयेच, हीच आमची भूमिका अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय, भूमिका कशा असल्या पाहिजेत? भूमिका शहराच्या विकासाच्या असल्या पाहिजे, शहराला नवनवीन मिळणाऱ्या असल्या पाहिजेत, शहरासाठी प्रयत्न करणाऱ्या असल्या पाहिजेत, शहर एकत्रित विचार करणारा असला पाहिजे. योग्य कुठलं आणि अयोग्य कुठलं यामध्ये तुमची व्याख्याच निराळी आहे. वरळीच्या ब्रिज खाली जर सुशोभीकरण झालं तर ते शहराच्या हिताचं. परेलच्या ब्रिज खाली जर त्या ठिकाणी सुशोभीकरण झालं तर ते शहराच्या हिताचं. वरळीच्या आरेजवळच्या वॉल जर पेंट झाल्या तर ते शहराच्या हिताचं, कारण ते आमच्या आदित्यजींचा मतदारसंघ आहे. थेट तिकडून वरळीवरून निघाले का पुलावरनं बांद्रे वरळी सिलिंग, त्या पुलावरून वांद्रे पश्चिम तर दिसलंच नाही वायकर साहेब, डायरेक्ट कलानगर. कलानगरच्या जंक्शनला पावसाचं पाणी तुंबू नये म्हणून, माझं कलानगरलाही तुंबावं असं मत नाहीये, तिथेही करा. कलानगरच्या जंक्शनला पावसाचं पाणी तुंबू नये म्हणून 1 नाही 2 नाही 7 पंप पाहिजे तो बीएमसीचा फंड. पण हिंदमाताच्या जंक्शनला काय, सांताक्रूजच्या मिलन सबवेला काय, अंधेरीच्या सबवेला काय, तिथे मुंबईकर राहत नाही. जिथे मुंबईचे, अरे अजून पण गाणी तुम्हाला की नाही, तो विचारा बाजूला, ते सांगतील तुम्हाला, ते तुमच्या बाजूला खाली बसून बोलू आणि नका, त्यामुळे अध्यक्ष खाली बसून महोदय, बोलू नका. सुनील भाऊ साहेब, अशा खूप जखमा होतील, खूप जखमा होतील. पण जखमांवर फुंकर घालून मोगऱ्याचा वास खात गेलो तरच परिपक्वता येते अध्यक्ष महोदय. आणि बघा मोगरा नाला आला. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, विषय काय चाललाय, वरळीला जर आम्ही भूमिका घेतली तर ब्युटिफिकेशन, कलानगरला त्या ठिकाणी भूमिका घेतली तर विकास. पण एकनाथ शिंदे साहेबांनी संपूर्ण मुंबईवर जर विचार केला की मुंबईचे जंक्शन ब्युटिफाय होऊ दे, मुंबईच्या सगळ्या ब्रिज खालच्या जागा ब्युटिफाय होऊ दे, मुंबईच्या असलेल्या पोलला त्या ठिकाणी आकर्षक लाईट लागू दे, मुंबईच्या बीचच्या वाळूमधून त्या ठिकाणी घाण निघण्यासाठी ते यंत्र चालवणं असू दे, त्यांची टीका. मग पैशाची उधळपट्टी. वरळीला झालं, कलानगरला झालं तर पैशाचा उपयोग, आणि सामान्य मुंबईकरांसाठी झालं तर पैशाची उधळपट्टी. अध्यक्ष महोदय, आपला तो बाबा दुसराचा तो कार्टाई म्हण आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मुंबई वर्षानुवर्ष अडचणीत होती. कुठल्या विषयासाठी? तर मुंबईतले रस्ते आणि मुंबईच्या रस्त्यावरचे खड्डे. अध्यक्ष महोदय, कोणीच, म्हणजे मी त्या अर्थाने आज या ठिकाणी ही गोष्टही स्पष्ट करेन की कुठे सुनील प्रभू स्टँडिंगला असताना किंवा वायकर स्टँडिंगला असताना त्यांच्याही मनात असं नसेलच की आपण ज्याला काम, आपण म्हणजे स्टँडिंग कमिटी ज्याला काम देत आहे त्याने मुद्दामून खड्डे करावे आणि खड्डे करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला आपण काम दिलंच पाहिजे, ही भूमिका आपली नसणार. पण त्याच्यावर पर्याय आपण उपाय काय केला? त्यावर कधी उपाय, विचार, पाथ ब्रेकिंग, मुंबईकरांसाठी बाहेर येऊन विचार काय केलात? अध्यक्ष महोदय, तेच कंत्राटदार, एका गावातलीच ती कंत्राटदार, फिरून फिरून ह्या ना त्या ना त्याच्या नावावर घेणारे कंत्राटदार, रिंग करणारे कंत्राटदार, ब्लॅकलिस्ट असलेले कंत्राटदार, ज्या कंत्राटदारांकडून वसुली करण्यासाठी आरोप असा झाला होता की पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये सचिन वाझे नावाचा ऑफिसर ठेवला होता, ज्या सचिन वाझेला तत्कालीन एक मंत्री हे इन्स्ट्रक्शन देत होते की या कॉन्ट्रॅक्टरांची तू चौकशी कर. तेच सर्किटमध्ये तेच कंत्राटदार जे निकृष्ट दर्जाचे रस्ते करतायत त्यांना पर्याय कधीतरी दिला पाहिजे. अध्यक्ष महोदय, निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराला काम दिलं तर पैशाचा उपयोग, हा यांची व्याख्या. आणि अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा महापालिकेमध्ये हा निर्णय झाला. मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदन करेन की त्यांनी निर्णय केला की जर नॅशनल हायवे, स्टेट हायवेज, मिलिटरी, नेव्ही या ठिकाणी काम करणारे जे कंत्राटदार आहेत ते जर त्या ठिकाणी काम करत असतील, बॉर्डर्सवर काम करत असतील, तर त्यांच्याकडनं जर चांगलं काम होत असेल तर असे कंत्राटदार मुंबई महापालिकेत पहिल्यांदा आले पाहिजेत. तर पैशाचा अपेव आहे, कारण या लोकांना दर 2 वर्षाने मिळणारी टक्केवारी
आणि कट कमिशन हा झाला आमचा धंदा, अशी तुमची व्याख्या. पण सिमेंट कॉन्क्रीटचे रोड सगळं मुंबईत करू आणि त्यासाठी नॅशनल हायवे, स्टेट हायवेज, मिलिटरी, आर्मी, नेव्ही, बॉर्डर सिक्युरिटी आणि त्यांना सुद्धा कॅश कॉन्ट्रॅक्ट नाही. त्या काळामध्ये यायचे ते कॅश कॉन्ट्रॅक्ट. यावेळेला 50% पैसे देऊ आधी, डिफेक्ट लायबिलिटी पिरियड संपल्यानंतर उरलेले पैसे देऊ, म्हणजे त्यांचेच पैसे त्यांना काढण्यासाठी वेळ लागेल, कारण काम चांगलं करण्याची ती गॅरंटी असेल. मुंबईकरांना काही मिळालं की उबाटाच्या मनामध्ये दुखलं, मुंबईकरांना चांगलं काही मिळालं की उबाटाच्या पोटामध्ये दुखलं समजा अध्यक्ष महोदय. मग चांगले कॉन्ट्रॅक्टदार, चांगले रस्ते निर्माण करणारे आले तर आमच्या जवळचे ब्लॅक लिस्टेड असलेले कॉन्ट्रॅक्टर यांच्या धंद्याचं काय होईल, ही चिंता उभाटाला, ही चिंता उभाटाला अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, आज पैशाची त्या ठिकाणी उधळपट्टी म्हणणाऱ्या लोकांनी ही व्याख्या स्पष्ट करायला पाहिजे. जर मुंबईकरांच्या खिशातला कराचा पैसा तो वाचून जर जास्त ड्युरेबल रस्ते बनणार असतील तर ती मुंबईकरांच्या पैशाची चोख केलेली त्या ठिकाणी आपण ज्या म्हणू वाचवणूक आहे, अशा पद्धतीची भूमिका ही योग्य की अयोग्य यावर सुद्धा त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय चर्चा करणं अध्यक्ष महोदय अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदय, मुद्दामून या ठिकाणी धारावीचा उल्लेख केला अध्यक्ष महोदय. धारावी पुनर्विकास अध्यक्ष महोदय, या धारावीच्या मोर्चात कधी आज आहे उद्या मला माहित नाही, त्याला परवानगी मिळाली नाही मिळाली माहित नाही मला. पण अध्यक्ष महोदय, जेव्हापासून यांनी धारावीच्या मोर्चाचं त्या ठिकाणी ऐलान केलाय तेव्हापासून मुंबईत एकच चर्चा चालू आहे. अध्यक्ष महोदय, चर्चा काय? अडवणूक आंदोलन कधी मोर्चा. उबाटाचं कसं चाललंय? अडवणूक आंदोलन कधी मोर्चा. मुंबईत मात्र उबाटाबाबत एकच चर्चा. अडवणूक आंदोलन कधी मोर्चा, मुंबईत मात्र उबाटाबाबत एकच चर्चा. धारावीतून निकालेंगे मातोश्री 2चा खर्चा. धारावीतून निकालेंगे मातोश्री 2 का खर्चा. अध्यक्ष महोदय, एक प्रश्न कोणाला विचारतो, मी ते पॅम्पलेट बघितलं, 500 फुटाचं घर असलं पाहिजे. हे टेंडर फायनल कोणी केलं? हे जे टेंडर आहे ना ज्याच्यावर अदानी आज सिलेक्ट झाले आहेत, मी वर्षाताईंनाही हात जोडून विनंती करीन, कारण ती ताई आमची भगिनी आहे, त्यांनी थोडा अभ्यास करून माहिती काढावी. ज्या टेंडरवर अदानी सिलेक्ट झाला त्या टेंडर कंडिशन मध्ये 500 फुटाच्या घराचा विषय तरी होता का? तुम्ही होतात मुख्यमंत्री, तुम्ही म्हणजे मान्य उद्धवजी होते मुख्यमंत्री, तुम्ही होते सत्तेमध्ये, त्याही वेळेला धारावीचं प्रतिनिधित्व आपण करत होतात. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, कुठेतरी स्वतःच्या मनाची नाही तर जनाची नाही तर मनाची तरी अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री असताना 500 फुटाचं घर धारावीकरांना सुचलं नाही. आज सरकार बदललं, एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा आले तर 500 फूट. आता यांनी जर चुकून 500 फूट जरी मान्य केलं, अहो त्याही वेळेला रेल्वेची लाईन आम्हीच दिली होती. धारावीचा प्रकल्प तुम्ही केवळ घोषणा केल्यात, चर्चा केलीत, काम काय केलं? धारावीचा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी अडचण होती मोकळ्या जागेची केंद्र सरकारच्या, त्या मोकळ्या जागेला सुद्धा रेल्वेची लँड आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आणि भारतीय जनता पक्षाने केलं. अध्यक्ष महोदय, तुम्ही केलात काय? मला आता व्यक्तिगत कुठल्या मोठ्या नेत्याबद्दल बोलायचं नाही, माझा तो स्वभाव नाही. आजही तुम्ही त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय लोकांना फसवताय, लोकांना तुम्ही फसवताय. मुंबईकरांना काही मिळालं या उबाटाच्या पोटात दुखतं. अध्यक्ष महोदय, धारावीचा पुनर्विकास होईल, प्रत्येकाला घर मिळेल, त्या ठिकाणी जास्ती एरियाचं घर मिळेल. तुम्ही जर मी आज लिहून देतो, तुम्ही लिहून घ्या. जर दादा देवेंद्रजींनी, एकनाथ शिंदेजींनी 500 फुटाचं मान्य केलं ना, यांची कोलेकुई सुरू होईल 750 फुटाचं पाहिजे. 750 फुटाचं मान्य केलं तर हे सांगतील 750चं द्या. आणि कारण हा प्रोजेक्ट होऊ नये असं काय झालं पाहिजे ते सगळे मागतील. तो प्रोजेक्ट कसा होता कामा नये यासाठी जर सगळं मागतील, कारण धारावी पुनर्विकास झाला तर मुंबई सुंदर होईल, मुंबईतली अडचण दूर होईल, मुंबईकडे जगभरातली लोक येतील, मुंबईचा व्यवसाय होईल, मुंबईचा व्यवसाय आल्यावर मुंबईतला तरुण त्याला रोजगार मिळेल, तो स्वतःचा विचार करायला लागेल, तो स्वतःचा विचार करायला लागला तर तो विकासाचा विचार करेल, आणि विकासाचा विचार केला तर भावनेवर मत देणार नाही.
तो भावनेवर मतं देणार नाही, तो मराठी असो हा मराठी, तो मतं देईल त्याच्या विकासाची भूमिका जो घेईल त्याच्यावर देईल. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, विकास आला की अडचण. आरेचा निर्णय केला अध्यक्ष महोदय, आरेचा निर्णय केला मुंबईची मेट्रो अडवून. आरेचा निर्णय केला मुंबईची मेट्रो अडवून. कशासाठी? केवळ अहंकारासाठी. रणधीर भाऊ, केवळ अहंकारासाठी. आरे मध्ये मेट्रोची कारशेड करू नका असं कुठल्या सरकारी यंत्रणेने नाही म्हटलं. सरकारी यंत्रणा सोडा, पर्यावरण खात्यानेही नाही म्हटलं. पर्यावरण खातं सोडा, काही लोक गेले एनजीटी कडे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल. नसेल नाना अभ्यास तर थोडं माझा ऐकून घ्या. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय एनजीटी मध्ये गेले. एनजीटीने पण सांगितलं नाही काम योग्य आहे. मुंबई उच्च न्यायालयात गेले. मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं काम योग्य आहे, यात कुठेही पर्यावरणाचा ऱ्हास नाही. मग तिकडे नाही गेलं तर सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने सांगितलं हा योग्य प्रस्ताव आहे, हा शहराच्या हिताचा आहे, ट्रान्सपोर्ट प्लॅनचा आहे, यामध्ये कुठल्याही पद्धतीने पर्यावरणाला ऱ्हास नाही. पण नाही, मी उभाटाचा आहे, माझा अहंकार केवढा. आणि म्हणून अध्यक्ष तुमच्यावर येऊ का? येतो ना काँग्रेसवर, येतो ना काँग्रेसवर पुढे. आता बरं झालं तुम्ही सांगितलं, त्यांना आटोपतो, मग तुमच्यावर येतो. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय, माझा अहंकार केवढा, तर माझा अहंकार एवढा की त्या ठिकाणी पर्यावरण खातं जे बोलतं छे, त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय एनजीटी जे सांगते ते छे. मुंबई उच्च न्यायालय काहीच नाही, सर्वोच्च न्यायालय, कोण सर्वोच्च न्यायालय? मी म्हणेन ते खरं अध्यक्ष महोदय. आणि मग या अहंकारामुळे आजची परिस्थिती आली अध्यक्ष महोदय. अहंकारामुळे आजची परिस्थिती आली अध्यक्ष महोदय. आणि स्वतःच्या अहंकारामुळे स्वतःच्या पक्षाचे आमदार सोडून गेले, मंत्री सोडून गेले, ही स्थिती त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आली. आणि अध्यक्ष महोदय पळून जायला काय लहान मुलं आहेत काय? त्यामुळे अध्यक्ष महोदय, आणि त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय, या अहंकारामुळे, मग जर मी बोललो तर वाईट वाटेल, या अहंकारामुळे तुम्हाला लात मारून गेले अध्यक्ष महोदय, तुम्हाला लात मारून गेले अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, तुमच्याकडे असला तर तो बाबा, दुसऱ्याकडे असेल तो खारटा, तिकडे गेला तर चोर, माझ्याकडे असेल तर माझ्या शिरचा जोर. अध्यक्ष महोदय, या भूमिका घेऊन माझे संपर्क कशाला करता, लपून लपून संपर्क कशाला करता अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, या धारावीच्या पुनर्विकासाला जे टेंडर बनलं ते सन्माननीय उद्धवजींच्याच मुख्यमंत्री पदाच्या काळात बनलं. ज्या अटी ठरल्या, शर्ती त्या उद्धवजींच्या काळातच ठरल्या. या टेंडरला त्या ठिकाणी गती मिळाली ते उद्धवजींच्याच काळात मिळाली. ज्या टीडीआर धोरणाचा उल्लेख केला जातोय ते धोरण उद्धवजींच्याच काळात झालं. आज मात्र तुम्ही तिकडे गेलात, आणि जर इथल्या लोकांनी केलं तर माझ्या हातामध्ये काय मिळेल, या भावनेने सगळे अडकले अध्यक्ष महोदय. ही परिस्थिती आहे. आज मी सांगतो, तुम्हाला जे बोलायचं ते बोला, तुम्ही मातोश्री 2चा खर्च काढायचा तो काढा. आणि पण अध्यक्ष महोदय, धारावीचा पुनर्विकास याच पद्धतीने झाला पाहिजे, अभी नाही तो कभी नाही, अशी तिकडच्या लोकांची मनस्थिती अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, या पद्धतीच्या पुनर्विकासाला विरोध करण्याची भूमिका अध्यक्ष महोदय त्या ठिकाणची आहे. दगाबाज आम्ही यांना ह्यासाठी म्हणतो अध्यक्ष महोदय. दगाबाज का म्हणतो अध्यक्ष महोदय? मुंबईतील खुल्या जागा खाजगी संस्थांना देण्याच्या धोरणाचा पुनर्विचार करण्याची गरज. कोण म्हणते कोणाला? ऑनलेक ठेवायचं, चालू ठेवायचं, बाकीच्यांनाही संधी द्यायची. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, मी तर पहिलाच वक्ता बोलतोय, आणि त्यामुळे अध्यक्ष, हा म्हणूनच सांगतो, मी तुमच्यासाठी पण बोलतोय. थोडं सहकार्य आणि त्यामुळे करा. अध्यक्ष महोदय, 6 वाजता आपल्याला आजचं कामकाज हे करायचंय, त्याच्यामुळे सर्वांनी 6 वाजेपर्यंत मी बोलतो, आणि मग आपण मागे ठरवू. दुसऱ्यांनाही संधी द्यायची. शेलार साहेब, विनंती आहे, बोलू नको अध्यक्ष महोदय. कन्क्लूड करा. मोकळ्या जागांचा पुनर्विकास सहकार्य कोण कोणाला म्हणताय? शहराचे दगाबाज, शहरात राहणाऱ्या प्रामाणिक माणसाला बोलताय. मुंबईतल्या मोकळ्या जागांवरचा डल्लामध्ये मी नाव घेणार नाही, माझे मित्र आहेत, नाव घेणार नाही. आपल्याकडे असलेला प्लॉट प्रभूसाहेब आपल्या संस्थेने घ्यायचा, मग मी नावं घेतली तर वाईट वाटतं. त्या ठिकाणी खेळाचं मैदान विकसित करण्यासाठी क्लब बनवायचा.
त्या क्लबवर मेंबरशिपसाठी लाखो रुपये घ्यायचे. आपल्या घरच्या लोकांचं लग्न फुकट, बाकीच्यांचं आलं तर तिप्पट. मग त्या ठिकाणी क्लब बांधला तर क्लबचा त्रास होतो किंवा क्लबमधनं अजून इन्कम मिळत नाही. मग 5 स्टार हॉटेल. त्यांनी सांगायचं मोकळ्या जागांना प्रोटेक्ट करण्याच्या भूमिकाबद्दल. अध्यक्ष महोदय, आज त्या ठिकाणी एका भूखंडावर आम्ही फॅसिलिटी उभ्या केल्यात वायकर साहेब. 1000 नाही 100 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन नाही केलंय. अध्यक्ष महोदय, मी विनंती करीन, या लीलावती समोरच्या त्या भूखंडावर 6 एकर मध्ये आम्ही फॅसिलिटी डेव्हलप केली आहे. ऑनली फॉर स्पोर्ट्स, ऑनली फॉर स्पोर्ट्स. त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय धावण्याची सुद्धा जागा आहे, फुटबॉलची सुद्धा जागा आहे, धनुष्यबाण अध्यक्ष महोदय, हे तर ऐकण्यासारखं. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आर्चरी ज्याला मराठीत तुम्ही म्हणता, आम्ही ज्याला धनुष्यबाण म्हणतो, त्या धनुष्यबाण खेळायची जागा सुद्धा. सगळ्यामध्ये महत्वाचं काय माहिती अध्यक्ष महोदय, हे बिचारे आमच्या आर्चरी क्लबचे जे महाराष्ट्राचे जे सदस्य होते ते सावरकर स्मारकामध्ये ती नेमबाजी करायचे, तेव्हा यांच्याकडे धनुष्यबाण चिन्ह होतं. अध्यक्ष महोदय, महापौर बंगला यांना मिळाला तर यांना बाजूच्या भूखंडावर सावरकर स्मारकात धनुर्विद्या शिकणाऱ्या यंग मुलांच्या शिकण्याचा आणि खेळण्याचा त्रास होऊ लागला. कारण खेळता खेळता बाण कधी कधी तिकडे यायचा. म्हणून धनुष्यबाण स्वतःचं चिन्ह असतानाही यांनी आपल्याला महापौर बंगला मिळाल्यावर सावरकर स्मारकातल्या धनुर्विद्या शिकणाऱ्या त्या खेळाच्या संस्थेला सांगितलं, तुमचा धंदा बंद करा, तुमचा धंदा बंद करा. धनुष्यबाण चिन्ह यांचं होतं. अध्यक्ष महोदय, तो सुद्धा त्या भूखंडावर आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, आता हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. आणि म्हणून धनुष्यबाणाने पण यांची साथ सोडली. यांनी धनुष्यबाणाला त्रास दिला, धनुष्यबाणाने पण यांची साथ सोडली. अध्यक्ष महोदय, आणि अध्यक्ष महोदय, त्या भूखंडावर धनुर्विद्या पण आम्ही करतो. नाही बांधला क्लब वायकर साहेब, नाही बांधला क्लब. सगळ्याच्या सगळ्या स्पोर्ट्स फॅसिलिटीज त्या ठिकाणी स्पोर्ट्स फॅसिलिटीज विकसित केल्या. आणि मी त्या ठिकाणी मुद्दाहून म्हणेन की आपण 2017-18ला प्रभूसाहेब तुम्ही पण सभागृहात त्यावेळेला होता, माझं एक प्रायव्हेट मेंबर बिल त्या ठिकाणी मी आणलं होतं आणि त्यामध्ये आम्ही भूमिकाही मांडली की मुंबईच्या खेळाच्या जागाच्या जे ओपन भूखंड आहेत त्याचं सर्वस्वी देखभाल ही मुंबई महानगरपालिकेनेच केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, आणि अशा पद्धतीची भूमिका घेतली ती भारतीय जनता पक्षाने. खेळाच्या मैदानावर क्लब उभे केले ते उभाटाने. अध्यक्ष महोदय, या पद्धतीची त्या ठिकाणी स्थिती. अध्यक्ष महोदय, थोडक्यामध्ये अध्यक्ष महोदय, विषय खूप आहेत. मुंबईतील झोपड्यांना स्लम घोषित न केल्यामुळे पुनर्विकासात निर्माण झालेला अडथळा कोणी कोणाला सांगायचं. दगाबाज आम्ही का म्हणतो, अरे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मानणारे इकडे पण भारतीय जनता पक्षात लोक आहेत. पण तुमचं कर्तृत्व असं होतं अध्यक्ष महोदय, यांनी सांगितलं पाहिजे, स्वर्गीय बाळासाहेबांनी सुद्धा विचार केला होता की मुंबईला विकसित करायचं असेल तर 40 लाख, तेव्हा 40 लाख झोपडपट्टी असताना मी घरं देईन, त्याची योजना करीन. त्यांनी तो प्रयत्न केला आहे. पण बिचारा त्यांना काय माहिती, त्यांच्या खाली काम करणारी सगळी मंडळी ही त्यांनी दिलेल्या भूमिकाही पुढे घेऊन जाणार नाहीत. अध्यक्ष महोदय, आणि तेच हाच प्रश्न विचारतायत. झोपडपट्ट्या घोषित न केल्यामुळे, अध्यक्ष महोदय, झोपडपट्ट्या घोषित करण्याचे कार्यक्रमांच्या काळामध्ये 2.5 वर्षाच्या काळामध्ये कुठले होते अध्यक्ष महोदय माहितीये? अध्यक्ष महोदय, यांच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना चुईम विलेज, चिंबई विलेज, गावठाण, जो आमचा मूळ ईस्ट इंडियन कोळी या समाजाच्या गावठाणाला झोपडपट्टी डिक्लेअर करायचं काम केलं तुम्ही. मुंबईतल्या गावठाण आणि कोळीवाड्याची ओळख संपवण्याचं काम केलं उभाटाने. आणि वर्षाताई मध्ये मध्ये बोलतात म्हणून त्याला समर्थन होतं काँग्रेसचं. अध्यक्ष महोदय, त्याला समर्थन होतं काँग्रेसचं. आज गावठाण कोळीवाड्याच्या बाबतीमध्ये विकास नियंत्रण नियमावलीमध्ये एक वेगळा चॅप्टर झाला पाहिजे, एक वेगळं परिशिष्ट आलं पाहिजे. याचा अंतिम टप्प्यामधली भूमिका घेतली ती देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने परिपूर्ण होते. एकनाथ शिंदेजी ज्यावेळेला युडी मिनिस्टर होतात त्यावेळेला फनेल झोनच्या बाबतीत आम्ही मागणी केली. अध्यक्ष महोदय, मी आज परत मागणी करेन आपल्या माध्यमातून मी मागणी करेन की फनेल झोन मध्ये राहणारे जे आमचे सांताक्रूज पश्चिम, पार्ला, अन्य भागातले जे नागरिक आहेत
त्यांना पुनर्विकास हवा आहे, त्यांना हाईटवर जाता येत नाही, त्यांना टीडीआरचे बेनिफिट मिळत नाही, मग त्यांना जो एक्स्ट्रा टीडीआर दिला गेला पाहिजे तो करताना जे जे फॅक्टर विचारात घेतले गेले पाहिजे त्यामध्ये ते जर फनेल झोनमध्ये नसते तर त्यांना जे मिळणारे फायदे होते त्या सगळ्या गोष्टींचे फॅक्टर मिळाले पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय अंतिम टप्प्यामध्ये फनेल झोनची पॉलिसी आहे, त्यामध्ये सुद्धा जर ते फनेल झोन मध्ये नसते तर प्रायव्हेट विकासकाने त्यांना जर रेंट दिला असता तर रेंटचा क्वेश्चन सुद्धा तो फॅक्टर सुद्धा टीडीआर त्यांना देताना विचारात घेतला पाहिजे. अध्यक्ष महोदय ही त्या ठिकाणी माझी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय 5% फ्री होल्ड मंगेश कुडाळकर साहेब बोलले, आज कलेक्टर लँड फ्री होल्ड करण्यासाठी जो दर लावला जातोय त्यामध्ये कमतरता आणण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, कलेक्टर लँडवर आज मोठ्या प्रमाणात कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहेत, ज्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्या जीर्ण झाल्या आहेत त्या जीर्ण झालेल्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्यांना पुनर्विकास हवा आहे. पुनर्विकासाचं धोरण विकास नियंत्रण नियमावलीमध्ये आहे, पण जागा मालक कलेक्टर असल्यामुळे जागा मालक कलेक्टर त्या ठिकाणी रेडी रेकनरच्या 10%, 12%, 15% मागतोय. तो जर 10, 12, 15% जर रेडी रेकनरच्या दिला गेला तर पुनर्विकास होणं शक्य नाही. आणि त्यामुळे 10, 12, 15% जो रेडी रेकनरच्या तुलनेने लावलेला जो दर आहे तो 5% करणं आवश्यक आहे. मागणी आमची आहे, मागणी या सभागृहातल्या सदस्यांची आहे. सरकारने याच्यावरही आज उत्तर देताना निर्णय घेतला पाहिजे. अध्यक्ष महोदय, अशा तक्रारीची मी मागणी करतो. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये शहर आणि उपनगर काही वेगळं नाही. वायकर साहेब, शहर आणि उपनगर एकच आहे, एक मुंबई महानगरपालिका आहे. पण तुम्ही माझ्या मताशी सहमत व्हाल, शहरामध्ये एनए टॅक्स नाही आहे, नॉन एग्रीकल्चरल टॅक्स शहरात नाही आहे, पण उपनगरात गेलात तर दरवर्षी एनए टॅक्स आहे. होय, आणि या बाबतीत तुम्ही मी हे काय म्हणून मी मित्र म्हटलं पण प्रभूजींना वाईट वाटलं. पण अध्यक्ष महोदय असू दे, या एनए टॅक्सला सुद्धा उपनगरातून हद्दपार केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, मोठ्या प्रमाणामध्ये असलेल्या उपनगरातल्या राहणाऱ्या विकसित इमारतींना सुद्धा एनए टॅक्स लावला जातो. अध्यक्ष महोदय, तो सुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे काढून घेतला पाहिजे. अध्यक्ष महोदय, माझी मागणी आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, सदर प्रस्ताव मांडणारे हे त्या ठिकाणी विकास विरोधी आहे. आणि म्हणून मी म्हटलं अध्यक्ष महोदय, सर गिरे सजदे में और दिल में दगाबाजी हो, सर गिरे सजदे में और दिल में दगाबाजी हो, ऐसे सजदों से भला कैसे खुदा राजी हो. आणि त्यामुळे त्या ईश्वराने यांना थोडीशी सद्बुद्धी द्यावी की याने मुंबई शहराच्या विकासामध्ये एलईडीचा बल्ब आला, त्याला केला विरोध. मुंबईमध्ये एलईडीचे बल्ब विजेचा दर कमी करून त्याच्यातनं वीज वाचणार होती, त्याला केला यांनी विरोध. त्या विजेचा बल्ब केंद्र सरकारच्या माध्यमातून आला तर त्यातला रंग आला सफेद, त्याला केला यांनी विरोध. आता मात्र त्या ठिकाणी असलेल्या चौपाटीच्या भागामध्ये ह्यांनी लावले सफेद बल्ब, तर आपला तो बाबा दुसराचा तो कार्टा आता चालला, आताचा एलईडी पण चालला, आतला सफेद कलर पण चालला. अध्यक्ष महोदय, केवळ तेवढंच नाही, ज्या वेळेला बीएसटी बसचं इन्कम वाढवायचं ठरवलं तर बीएसटीच्या बसवर पूर्णपणे ऍडव्हर्टाईज लावली तर त्यातला पैसे मिळतील आपल्या बीएसटीला, त्याला ह्यांचा विरोध. अध्यक्ष महोदय, केवळ तेवढंच नाही, 5.5 वर्षानंतर सन्माननीय आदित्यजी ठाकरे यांच्या मतदारसंघातून निघणारा तो लोअर परेलचा ब्रिज 5.5 वर्ष झाला त्यानंतर आता उघडला. पण त्यांना तो वाटला जलद गतीचा विकास, कारण त्यांच्या मतदारसंघात आहे. पण अध्यक्ष महोदय, मला अजूनही तो दिवस आठवतोय, 2017-18 मध्ये एल्फिस्टनच्या पादचारी पुलामध्ये लोक धक्काबुक्कीमध्ये त्या ठिकाणी मारल्या गेली, चेंगरून गेली. 2 पादचारी पूल हे तातडीने पुनर्विकास करणं आवश्यक होतं. अध्यक्ष महोदय, त्यावेळेला मी भूमिका घेतली, देवेंद्रजींनी मदत केली, केंद्रीय संरक्षण मंत्रालयात आम्ही गेलो आणि मिलिटरीचे इंजिनियर पुण्यावरून आले आणि त्यांनी 117 दिवसामध्ये, मीरबाई 5.5 वर्ष जलद, 117 दिवसामध्ये चालू रेल्वे ट्रॅक मध्ये 2 पादचारी पूल केले. त्याला विरोध करणारे हेच. विकास झाला की विरोध, धारावीला विरोध करणारे हेच. गिरगाव मध्ये मेट्रोचा रूट आला, गिरगाव मधल्या चाळी त्या ठिकाणी पुनर्विकसित करायला लागणार, मेट्रोला विरोध करणारे हेच. माननीय देवेंद्रजींनी गिरगाव मधल्या राहणाऱ्या चाळकरांना तुमचा जेवढा एरिया आहे त्याच्यापेक्षा 150 स्क्वेअर फूट जास्त मिळेल हा निर्णय केला, त्याला विरोध करणारे हेच. गिरणी कामगारांची भाषा करणार 2.5 वर्ष त्या ठिकाणी सत्तेत होते, त्यांच्या घरापासून 25 पावलावर म्हाडा, उबाटा प्रमुखांच्या घरापासून 25 पावलावर म्हाडा, एक गिरणी कामगाराला घर नाही दिलं, एक गिरणी कामगाराला. आणि त्यामुळे आज गिरणी कामगारांना घरं मिळत आहेत तर त्याला विरोध करणारे हेच. मुंबई दिल्ली कॉरिडॉरला विरोध करणारे हेच.
सुरुवातीला मुंबई नागपूर कॉरिडॉरला विरोध करणारे हेच त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय, आणि म्हणून उभाटा म्हणजे मुंबईच्या विकासाला अडवणूक करणारे लोक म्हणजे हीच, आणि म्हणून ते दगाबाज आहेत. त्यांना या प्रस्तावावर बोलण्याचा अधिकार नाही. एवढंच मत मी मांडतो आणि ते थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्मान्य सदस्य रईस